तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी अधिपतीसमोर नाटक करत रडतच म्हणत असते की ज्यांच्यामुळे एवढा सगळा तमाशा झाला त्यांच्या चेहऱ्यावर मात्र पश्चात्तापाची एक रेखसुद्धा नाही. आणि त्यानंतर अक्षरा काही बोलणार इतक्यात अधिपती तिला म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही तर काही बोलूच नका, कारण तुम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे. आम्ही तुम्हाला थांबवण्याचा किती प्रयत्न केला, पण तुम्ही नाही ऐकलत माझं. आणि ते ऐकून अक्षरा गप्प बसते. तर भुवनेश्वरी मुद्दाम अधिपतीला सांगते की सुनबाईंनीच आम्हाला चॅलेंज दिलं होतं ना, आणि आता त्या चॅलेंज हरल्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना हाताला धरून या घराबाहेर काढा. आणि ते ऐकून चारुहास सरांना आणि अक्षराला धक्काच बसतो. चारुहास सर अधिपतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की अरे अक्षरा, तुझी बायको आहे, ती तुझ्यावर विश्वास ठेवून या घरात आली आहे, तू तिचा विश्वास जप, तिचा सन्मान राख. मात्र अधिपती त्यांच्याच अंगावर धावून जात म्हणतो की बायकांशी कसं वागायचं, त्यांचा सन्मान कसा राखायचा, हे मला तुम्ही शिकवू नका. आणि त्यावर भुवनेश्वरी पुन्हा नाटक करत म्हणते की अधिपती, आम्ही जे काही केलं ते या घरासाठी केलं. आम्ही आमचा शब्द नेहमीच पाळतो, आणि फक्त शब्द आम्ही दिला नव्हता तर तुम्हीसुद्धा दिला होता आणि सुनबाईंनीसुद्धा दिला होता. त्यामुळे आता तो शब्द पाळायचा की नाही हे तुम्ही ठरवा. आणि मग त्यानंतर अधिपती अक्षराजवळ जातो. तो अक्षराला म्हणत असतो की मास्तरीनबाई, मी तुम्हाला समजावण्याचा आणि थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. तुमच्या हातून खरंच खूप मोठा गुन्हा घडला आहे, आणि आता मी नाही काही करू शकत. माझ्या जागी जगातील दुसरा कोणताही नवरा असताना तरी त्याला हेच करावं लागलं असतं. आणि मग तो अक्षराची माफी मागतो आणि तिचा हात पकडतो. आणि त्यानंतर तो अक्षराचा हात पकडूनच तिला घराबाहेर काढायला निघतो. आणि त्यावेळी त्या दोघांनाही त्यांच्या सप्तपदीचे क्षण आठवत असतात. लग्नाच्या वेळी एकमेकांना दिलेली वचनं आठवत असतात. ते दोघेही रडत असतात. आणि तितक्यात चारुहास सर मोठ्याने थांब असं ओरडतात. ते अक्षराला म्हणत असतात की अक्षरा, तू हे घर सोडून नाही जाऊ शकत. तू मला दिलेला शब्द आठव. तू मला सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तू या घरातून बाहेर पडणार नाही. आणि ते ऐकून अक्षराला वाईट वाटतं. मात्र अधिपती चारुहास सरांचं बोलणं न ऐकताच अक्षराचा हात पकडून तिला घराबाहेर काढतो. आणि अक्षरा घराबाहेर गेल्यावर भुवनेश्वरी गालातल्या गालात हसून लगेच पायावर पाय टाकून बसते. तर दुसरीकडे अक्षरा एकटीच अंधारामध्ये फिरत असते. तर इकडे भुवनेश्वरी हसतच चारुहास सरांना म्हणत असते की बघा, आम्ही दिलेला शब्द खरा केला, सुनबाईंना या घराच्या बाहेर काढलं. आता तुम्हीसुद्धा तुमच्या बॅगा भरून ठेवा, कधी तुमची वेळ येईल सांगता येत नाही. तर दुसरीकडे अधिपतीसुद्धा खूप दुःखात असतो. त्याला सतत अक्षरासोबत घालवलेले क्षण आठवत असतात. तर दुसरीकडे अक्षराची सुद्धा तीच अवस्था असते. ती एकटीच रात्रीची बाहेर फिरत असते आणि खूप घाबरलेली असते. आणि मग त्यानंतर दुर्गी भुवनेश्वरीकडे जाते. ती हसतच भुवनेश्वरीला म्हणत असते की बरं झालं ताई, तू त्या मास्तरनीला घराच्या बाहेर काढलं. ती तुला धडा शिकवण्याचा प्रयत्न करत होती, पण तू तिला चांगलाच धडा शिकवला. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की जे काही घडलं त्याचा आम्हाला आनंद नाही आहे. तर दुर्गी हसतच म्हणते की ताई, आता माझ्या पुढे कशाला नाटक करते, मला माहिती आहे हे सगळं तूच घडवून आणलं, तुझाच प्लॅन होता ना. मात्र ते ऐकून भुवनेश्वरी रागातच दुर्गीवर ओरडते. आणि ती दुर्गीला म्हणते की मगाशी सगळ्यांसमोर सिद्ध झालं आहे ना की जे काही घडलं त्याचा आमच्याशी काही संबंध नव्हता, आम्ही हे काही घडवून आणलेलं नाही आहे, त्यामुळे पुन्हा असं काही बोलू नको. त्यामुळे दुर्गी खाली मान घालून हो म्हणते. तर भुवनेश्वरी तिला तिच्यासाठी लिंबू पाणी आणायला पाठवते. त्यानंतर दुर्गी किचनमध्ये जाते आणि लगेच चंचीला फोन करते. ती चंचीला सांगते की तुझ्या मार्गातला एक काटा तर दूर झाला. त्यामुळे चंची विचारते की नक्की काय झालंय मम्मी. तर दुर्गी तिला घरात घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि अधिपतीने अक्षराला हाताला धरून घराबाहेर काढलं हे कळल्यावर तर चंचीचा आनंद गगनात मावेनासाच होतो. ती खूपच खुश झालेली असते. तर दुर्गी तिला म्हणते की आता तुझी बॅग भरून ठेव, लवकरच मी तुझी या घरात एंट्री करते की नाही बघ. आणि त्यावर चंची म्हणते की हो मम्मी, जेव्हापासून मी त्या घराबाहेर पडले आहे ना तेव्हापासून या क्षणाची वाट बघत आहे. मात्र दुर्गी तिला सावध करत म्हणते की तू या घरात येणं ताईच्या मनावर आहे, जर तिने ठरवलं तरच तू या घरात येऊ शकते.
त्यावर चंची म्हणते, हो ग मम्मी, ते सुद्धा खरं आहे. मग आता काय करायचं? आणि त्यावर दुर्गी हसतच म्हणते की काळजी करू नको, मी जरी भुवनेश्वरी नसले ना तरी तिची धाकटी बहीण आहे. देवाने मला सुद्धा डोकं दिलं आहे. आणि त्यावर चंची हसतच म्हणते, मग त्या डोक्याचा आता वापर कर आणि मला घरात कसं घ्यायचं यासाठी काहीतरी आयडिया शोध. आणि त्यावर दुर्गी हो म्हणते. तर दुसरीकडे अधिपती त्याच्या रूममध्ये अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असतो. तो मनाशी म्हणत असतो की मास्तरीणबाई, यात माझी काही चूक नाही. मी तुम्हाला सांगण्याचा किती वेळा प्रयत्न केला, पण तुम्ही माझं काही ऐकलंच नाही. तुम्हाला ते चॅलेंज घ्यायचं होतं ना, आता मग मी तरी काय करायचं? तर त्याच वेळी भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. ती अधिपतीला विचारते, काय झालं अधिपती? काळजीत दिसताय. पण अधिपती काही बोलत नाही. तर भुवनेश्वरी पुन्हा नाटक करत त्याला विचारते की तुम्हाला आमचा राग तर आला नाही ना? त्यावर अधिपती म्हणतो की नाही आईसाहेब, आम्हाला का तुमचा राग येईल? तुम्ही तुमचा दिलेला शब्द पाळला. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, सुनबाई आम्हाला बोलल्या, सगळ्यांसमोर त्यांनी आमचा अपमान केला, म्हणून आम्ही त्यांना या घराच्या बाहेर काढलं नाही. तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. आणि त्यावर अधिपती म्हणतो की नाही आईसाहेब, आम्ही कोणताही गैरसमज करून घेत नाहीये. तर भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, जे काही घडलं ते चांगल्यासाठीच घडलं, कारण सुनबाईंनी आधी तुम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या आई नाही. ही गोष्ट आपल्याला माहीत होती, पण तरीसुद्धा त्यांनी या गोष्टीचा वापर करून आपल्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी तुम्हाला पुढे करून फुलपगार यांची नोकरी वाचवली. आणि जेव्हा फुलपगार यांनी स्वतः राजीनामा दिला तेव्हा त्यांना तर हातात आयतं कोलीतच भेटलं. त्यांनी लगेच याचा वापर करून आमच्यावर आरोप करायला सुरुवात केली. आणि याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? ते या घर फोडण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि जर आम्ही त्यांना या घरात ठेवलं असतं तर एक दिवस त्या तुम्हाला घेऊन बाहेर गेल्या असत्या आणि दुसरा संसार थाटला असता. त्यावर अधिपती म्हणतो की नाही आईसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मास्तरीणबाई असं कधीच नाही करणार. मात्र भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, घराच्या भिंतीला पडलेल्या छोट्या छोट्या चिरासुद्धा घराची भिंत पाडू शकतात. त्यामुळे आता यापुढे तुम्हालाही फक्त तुमचा नाही तर या घराचा विचार करावा लागणार आहे. आणि त्यावर अधिपती हो म्हणतो. तर भुवनेश्वरी म्हणते की मला माहिती आहे तुम्हाला सुनबाईंची खूप काळजी वाटत असेल. त्या रात्रभर कुठे राहणार, काय करणार याचा तुम्ही विचार करत असणार. पण आता हे सगळे विचार सोडून द्या, कारण तुम्हाला आता या घराचा विचार करायचा आहे. आणि त्यासाठी घनघोर तपश्चर्याही करावी लागेल. आणि ते ऐकून अधिपतीला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.